नमस्कार मित्रांनो. आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायचा आहे. प्रोमो तर कालचाच आहे बरं का. पण युगंधर मात्र आनंदीला डिनर डेटसाठी घेऊन गेलेला आहे. त्याच्या आनंदामध्ये तिलासुद्धा तेवढाच वाटा आणि तेवढंच त्याने इथे महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे तो तिला डिनरसाठी घेऊन गेला आहे. इकडे शिल्पा तर घर सोडून निघाली होती, पण विद्याधरने मात्र तिला थांबवलंय आणि तू जाऊ नकोस. आनंदीच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं गायब करूयात असं म्हणून दोघांनीही खूप मोठा डाव टाकलाय. हेच आपल्याला या आजच्या भागात पाहायचे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, इथे आपण सुरुवातीला पाहतोय की अवॉर्ड फंक्शन हे जोरात दणक्यात सुरू असतं. सर्वजण आता युगंधरचं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतोच. मग आम्ही सर्वजण तुमचं कौतुक करतोय. हा ग्लोबल अवॉर्ड आम्ही तर तुम्हाला देतोच आहे, पण आम्हाला हा ग्लोबल अवॉर्ड तुमच्या बायकोच्या हस्ते द्यायचा आहे, असं आता इकडे ते बोलत असतात. दुसऱ्या बाजूला घरामध्ये लाईव्ह सेशन चालू असतं आणि तेव्हा माई म्हणत असतात, खरं तर युगंधरने नाव काढलं आणि आनंदीने आज त्याची सर्व काही राखली आहे. खरंच हा क्षण युगंधरसाठी खूप महत्त्वाचा आहे. बघ शिल्पा, आज तुझ्या भावाचं भरभरून इथे आलेलं यश आणि ह्या सगळ्या गोष्टी तू बघ. तो किती खुश आहे, किती आनंदात आहे. हे सगळं काही घडतंय फक्त आनंदीमुळे घडतंय. आनंदीमुळेच असं हे आज त्याचं एवढं कौतुक होतंय, असं माई आणि बापू म्हणू लागतात. आता जेव्हा आनंदीला अवॉर्ड देण्यासाठी स्टेजवर बोलवलं जातं, तेव्हा मात्र आनंदी मनामध्ये विचार करत असते की आता मला तर चालता येतं पण दिसत नाही आहे. मी मालक साहेबांपर्यंत कशी पोहोचेन आणि कशी मी स्टेजवरती जाऊ, काय करू? आता तूच परमेश्वरा माझी मदत कर, असं आनंदी मनोमन म्हणत असते. त्यानंतर मात्र युगंधर आनंदीला आवाज देतो आणि आनंदी तू स्टेजवर ये असं म्हणत असतो. तेव्हा माई बापू आनंदीकडे पाहतच असतात. त्यांना प्रश्न पडलेला असतो की आता आनंदी कशी स्टेजवर जाणार आहे. खरं तर आनंदीची कोणीतरी मदत करायला हवी. आनंदीला तर ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही आहेत, पण आज मात्र कसं काय होईल हा प्रश्न इथे ह्यांना पडलेला असतो. आता मात्र इकडे आनंदी म्हणत असते, काय करू, मालक साहेबांना सांगू का? आणि तसंही पाहायला गेलं तर मी मालक साहेबांना अवॉर्ड देण्यासारखी नाहीच आहे मुळात. मग मी मालक साहेबांना अवॉर्ड का आणि कशामुळे देऊ? नको नको, उगाचच नाही त्या गोष्टी व्हायला नको असा आनंदी विचार करते. पण तेवढ्यातच आता इथे जे अवॉर्ड फंक्शनचे सर्वेसर्वा आहेत ते एका लेडीजला आवाज देतात आणि आनंदीला स्टेजवर घेऊन जाण्यासाठी सांगतात. मग आता ती लेडीज आनंदीकडे जाते आणि तिला चला मी तुम्हाला स्टेजवर घेऊन जाते असं म्हणून स्टेजपर्यंत घेऊन जातात. आता आनंदी ही युगंधरच्या बाजूला उभी असते. तेव्हा आनंदीचं सुद्धा भरभरून कौतुक आणि स्वागत स्टेजवर गेल्यावर करण्यात आलेलं असतं. दुसरीकडे मात्र शिल्पाची मान आता इथे शर्मेने खाली गेलेली असते. तिला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त त्रास होऊ लागलेला असतो. आता इथे आनंदी स्वतःच्या हातात घेऊन तिला खूप टेन्शन आलेलं आहे हे दाखवत असते. मग आता इथे अवॉर्ड फंक्शनचे सर्वेसर्वा म्हणत असतात, हे बघा, आता तुम्ही हा अवॉर्ड देऊ शकता किंवा तुम्हाला जर काही बोलायचं आहे का तर माईक घ्या. तेव्हा मात्र आता युगंधर आनंदीकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, अगं असं काय करायलीस आनंदी? तुला जर काही बोलायचं असेल तर प्लीज तू बोलू शकतेस ना. मग आता तो तिच्यासमोर माईक देतो आणि तेव्हा आनंदी माईक घेते. मग आता आनंदी बोलायला सुरुवात करत असते. खरं तर इथे ह्या अवॉर्ड फंक्शनचं सर्व जे श्रेय आहे ते मात्र इथे समिधाताईंना जातं. आत्तापर्यंत समिधाताई मालक साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभ्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय समिधाताईलाच जातंय असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. आणि त्याचबरोबर मी अवॉर्ड मालक साहेबांना देण्या एवढी अजिबातच मोठी वगैरे झालेली नाही आहे. आता मालक साहेबांचा आनंद तो माझा आनंद आहे असं मी मानेन आणि मालक साहेबांनी उंच आकाशात अजून भरारी घ्यावी. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात भरभरून यश आणि ह्या सगळ्या गोष्टी याव्यात असं मला वाटतं. आणि तेव्हा मालक साहेब हे अवॉर्ड देण्याएवढी मी मुळीच मोठी नाही असं आनंदी बोलू लागते. तेव्हा मात्र इथे आता युगंधर तिच्या हातातला माईक घेतो आणि लगेचच म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर समिधाची माझ्या आयुष्यातली जागा ही कोणीच घेऊ शकत नाही.
आत्तापर्यंत समिधाने सुद्धा मला खूप गोष्टीमध्ये इथे धीर दिलाय, खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. पण माझ्या बिझनेसमध्ये आनंदीचं हे मोलाचं स्थान आहे आणि हे अख्खं जगसुद्धा नाकारू शकत नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्यामुळे आनंदीने मला हा अवॉर्ड दिला तरीसुद्धा मला त्यामध्ये आनंदच आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र आनंदीलाच ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय जेव्हा युगंधर देत असतो, त्यावेळेला मात्र आनंदीला प्रचंड आनंद झालेला असतो. आनंदीला असं वाटत असतं की नाही, मालक साहेब हे माणूसच वेगळे, हे मालक साहेब ग्रेट माणूस आहे, असा आनंदी आता विचार करू लागलेली असते. तेव्हा आता लगेचच आनंदी म्हणत असते, पण मालक साहेब ह्या सर्व गोष्टी करण्याची खरंच गरज आहे का? तेव्हा युगंधर म्हणत असतो, हो आनंदी, कारण अख्ख्या जगाला माहिती आहे की माझ्या बिझनेसमध्ये तुझा मोलाचा वाटा आहे म्हणून. मग आता तिच्या हातामध्ये ट्रॉफी देण्यात येते आणि ती ट्रॉफी तिला युगंधरला द्यायची असते. आता युगंधर तर तिच्या डाव्या बाजूला उभा आहे, ही आवाजावरून तिला गोष्ट समजलेली असते. आणि त्यामुळे आता आनंदी त्याच्या दिशेने पाहते. युगंधर हसत असतो. तेव्हा आनंदीच्या हातामध्ये असलेली ट्रॉफी आता लगेचच इथे युगंधर हात पुढे करत असतो. तर आनंदीसुद्धा ती ट्रॉफी धरून युगंधरच्या समोर उभी असते. तेव्हा मात्र दोघांचेही हसरे चेहरे आणि मीडियावाल्यांनी घेरले असतात. मग आनंदीने केलेल्या ट्रॉफीच्या पुढे युगंधर हात लावत असतो आणि आनंदीकडूनच हा ट्रॉफी मिळवण्याचा बहुमान तो आता इकडे स्वीकारत असतो. ह्या सगळ्या गोष्टी खूपच सुंदर अशा झालेल्या असतात. इथे आता सर्वजण आनंदात असतात. आता आनंदीने तर ट्रॉफी दिलेलीच असते, पण युगंधरला मात्र फार जास्त आनंद झालेला असतो की आज इथे ह्या मीडियावाल्यांसमोर फक्त आणि फक्त आनंदीमुळे माझी लाज राखली गेली, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आता इथे समजू लागलेल्या असतात. आनंदी मात्र युगंधरकडे पाहतच असते. तिला फार आनंद झालेला असतो. मनामध्ये म्हणू लागते, खरं तर देवा परमेश्वरा, आज मालक साहेबांच्या आयुष्यात हा जो काही आनंद आहे ना, तो अजून द्विगुणित हो अशी माझी इच्छा आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मालक साहेबांना माझ्या आयुष्यात आलेलं सुख आणि त्याचबरोबर माझं अर्धं आयुष्यसुद्धा मालक साहेबांना मिळो, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे, असं आनंदी आता बोलू लागलेली असते. आणि तेव्हा युगंधर आता ती ट्रॉफी आनंदीच्या हातासकटच वर धरतो आणि सर्व मीडियावाल्यांना दाखवत असतो. दुसरीकडे मात्र आता शिल्पा म्हणत असते, बघितलंत का माई आणि बापू, तुम्हाला त्या आनंदीचा फार पुळका आहे ना. आतापर्यंत तिने अगोदर मुलांना आपलंसं केलं आणि आता मात्र युगंधरला सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये तिने अडकून घेतलंय. युगंधरसुद्धा तिच्या बोलण्यामध्ये इथे वाद गेलेला आहे. त्यालासुद्धा कळत नाही आहे. ह्या सगळ्या अवॉर्ड फंक्शनचं श्रेय मात्र त्याने सुद्धा आनंदीला दिलं आहे. आता माई म्हणत असतात, अगं शिल्पा, डोळे उघडे ठेवून बघ जरा. अगं समिधाचे आई आणि बाबा आहोत आम्ही, आणि समिधाचे आई आणि बाबा असूनसुद्धा आनंदीला सपोर्ट करतोय. अगं तुला सांगू का, ती पोरगीच तशी आहे आणि ती पोरगी तशी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तशा होत आहेत. आणि त्याचबरोबर तुला आणखी एक गोष्ट सांगू का, तू एवढा राग आणि ह्या सगळ्या गोष्टी आनंदीच्या करू नकोस बाळा. कारण तुला नाही माहिती, आनंदीने आत्तापर्यंत ह्या घरासाठी आणि आपल्या सर्वांसाठी काय काय केलेलं आहे. हे बघ, आनंदीचे गुण तू एकदा पहा, कारण आनंदीचे गुण एकदा पाहिल्यानंतर तुला समजेल की नेमकं काय आहे म्हणून. हे बघ बाळा, आनंदी फार जास्त गुणाची आहे. तिचा असा राग आणि त्यासोबत चिडचिड मुळीच तू करू नकोस. जर तूच अशा पद्धतीने वागत राहिलीस तर हे बघ, युगंधर जरी तुला आत्ता इथे काही बोलला असला तरीसुद्धा तू ते सगळं काही सोडून दे. तुला सगळ्या गोष्टी सोडून देऊन पुढं जावं लागणार आहे. तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. आणि हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी तू एकदा युगंधरची मनापासून माफी माग. तो नक्कीच तुला माफ करेल, मला पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर शिल्पा म्हणत असते, अजिबातच नाही. अगं असं काय करतेस, जर युगंधरची तू मनापासून माफी मागितलीस ना तर तो नक्कीच तुला माफ करेल, माझी खात्री आहे. युगंधरचं मन फार मोठं आहे. पण शिल्पा म्हणत असते, अजिबातच नाही माई,
मी कोणाचीही कसलीही माफी मागणार नाही आणि तुम्ही मला मुळात माफी मागायला सांगूसुद्धा नका, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र माईंना टेन्शन येतं की आता शिल्पा खरंच घर सोडून जाईल का? असं व्हायला नकोय. कारण आज इथे युगंधर आनंदात आहे आणि इथे ती जर घर सोडून गेली तर आनंदीला सुद्धा अजिबात हे सगळं काही आवडणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता लगेचच इथे युगंधर म्हणत असतो, आनंदी चल. तेव्हा आनंदी म्हणत असते, कुठे मालक साहेब? तेव्हा तो म्हणत असतो, मला तुला ना जेवणासाठी बाहेर घेऊन जायचंय. तेव्हा आनंदी म्हणत असते, नको मालक साहेब, अगं असं काय करतेस? मला तुला बाहेर घेऊन जायचे म्हटल्यावर जायचंय, तू माझ्याबरोबर येणार आहेस, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. पण आनंदी मात्र नको म्हणत असते. पण आता युगंधर तिचं काही ऐकत नाही, तिच्या हाताला पकडत असतो आणि हाताला पकडूनच आता लगेचच तो तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो. आता आनंदीला इथे त्याच्या हाताला धरल्यानंतर आनंदीला मात्र इथे प्रचंड आनंद झालेला असतो. ती आता इकडे विचार करू लागलेली असते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि मालक साहेब इथे माझ्यासाठी त्यांच्या सगळ्या गोष्टींशी तडजोड करायला सुद्धा तयार आहेत का? आता युगंधरने आनंदीचा हात हातात पकडलेला असतो आणि त्यानंतर मात्र लगेचच तो तिला बाहेर डिनरसाठी घेऊन निघालेला असतो. जेव्हा तो तिथून जातो तेव्हा मात्र मीडियावाल्यांचं आनंदी आणि सोबतच इथे ह्या युगंधरकडे पूर्णतः लक्ष असतं. आता दोघेही जण निघून जातात. दुसरीकडे आपण पाहतो की इथे त्या आरती ही बेशुद्ध असते. जेव्हा आरती बेशुद्ध असते नेमकं त्याच वेळेला आता इकडे तो तिला उठवत असतो आणि जेव्हा तो तिला उठवतो तेव्हा मात्र घाबरलेली आरती रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, हे सगळं माझ्यासोबत काय झालेलं आहे, मला सोडा, मला सोडा, असं म्हणून रडायला लागलेली असते. आणि रडत असतानाच आता मात्र इथे हा पृथ्वी म्हणत असतो, शांत हो आरती, शांत हो. आता आरती शांत होते आणि ताबडतोब लगेचच पृथ्वीला घट्ट मिठी मारत असते. जेव्हा पृथ्वीला घट्ट मिठी मारते तेव्हा मात्र पृथ्वी तिला शांत करण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असतो. पण ती मात्र अजिबात शांत होत नाही आणि त्याला घट्ट मिठी मारूनच उभी असते. तो म्हणत असतो, हे बघ काही झालेलं नाही आहे, प्लीज तू इथे शांत बस, सगळं काही नीट आहे, काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. तेव्हा हे बघ, तुला कळायला हवं की तो माणूस कसा आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुला कळायला हव्या होत्या ना. तेव्हा मात्र लगेचच आता ती म्हणत असते, मला काय माहिती, अगं त्याचे इंटेन्शन्स चांगले नव्हते. मग त्याचे इंटेन्शन्स चांगले नव्हते ही गोष्ट तुम्हाला अगोदर सांगायला हवी होतीस ना, तू मला हे सगळं का बरं सांगितलं नाहीस, असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते, ओरडून सांगत असते. तेव्हा तो म्हणत असतो, आता ह्या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा चूक माझीच आहे का? तेव्हा ती म्हणत असते, हो, ह्या सर्व गोष्टीमध्ये चूक तुझीच आहे, तुझ्यामुळेच हे सगळं काही झालेलं आहे. आता मात्र तो म्हणत असतो, छी, मला तर तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, ठीक आहे, मला सुद्धा तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. तुला जर एवढं सगळं काही माहिती होतं तर तू मला का नाही सांगितलंस, असं म्हणून आता दोघांमध्ये सुद्धा पुन्हा वाद झालेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, अगं तुला मी काय सांगायचं, तू काही लहान आहेस का? तेव्हा ती म्हणत असते, हो मी लहानच आहे, जर मला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही तर तू मला सांगणं गरजेचं आहे की नाही? मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, अगं तू वेडी आहेस का, डोक्यावर पडली आहेस का, तुला कळायला हवं ना, आणि मी का तुला हे सगळं काही सांगत बसू, तो तुझा प्रश्न आहे ना, असं म्हणून आता दोघेही जण भांडत असतात. तेव्हा ती म्हणत असते, हो का, तुला मला हे सगळं सांगायचंच नव्हतं, तू हे मुद्दामून सगळं काही केलेलं आहेस, बरोबर की नाही? तेव्हा तो म्हणत असतो, मी असं मुद्दामून वगैरे काहीच केलेलं नाही आहे आणि तुला सुद्धा कळायला हवं ना की आपण काय करतोय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी एकदा. आता मात्र ते नाही, ते डोक्याला हात लावून बसलेला असतो तर आरती मात्र त्याच्याकडे पाठ फिरवूनच बसते. दुसऱ्या बाजूला आनंदी आणि सोबतच युगंधर हे दोघेही जण एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेलेले असतात. आता तिथे गेल्यानंतर युगंधर म्हणत असतो, खरं सांगू का आनंदी, हे हॉटेल ना खूप छान आहे बरं का, म्हणजे पारंपरिक आणि त्याचबरोबर खूप सुंदर आहे आणि इथे आपल्याला सगळ्या काही आपल्या आवडीच्या गोष्टी भेटतात. जेव्हा जेव्हा माझी एका फॉरेनर क्लायंटबरोबर मीटिंग असते ना,
आणि त्यांना मला इथे जेवायला द्यायचं असतं ना, तेव्हा मात्र मी त्यांना अशाच ठिकाणी घेऊन येतो आणि त्यांना ते फार आवडतं, असं आनंदीला युगंधर सांगत असतो. तेव्हा मात्र समोर असलेल्या मूर्तीकडे तो पाहतो आणि म्हणत असतो, आनंदी बघ किती सुंदर मूर्ती आहे. तेव्हा आनंदी बघत असते ते वेटरकडे. तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, अगं आनंदी तिकडे कुठे बघायलीस? अगं तो वेटर आहे, मूर्ती तुझ्या मागे आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब तिकडेच बघत होते, पण वेटर दादा आले ना त्यामुळे त्यांच्याकडे पाहिलं. तेव्हा मात्र आता लगेचच तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुला जे काही ऑर्डर करायचं आहे ना ते सगळं काही ऑर्डर कर. तेव्हा आनंदी आता विचारात पडलेली असते, काय करू, मला तर आता वाचतासुद्धा येते नाही आणि आज मात्र मी हे सगळं कसं काय ऑर्डर करणार आहे तेच मला काही समजत नाही आहे. मग आता युगंधर पुन्हा तिला म्हणत असतो, अगं आनंदी काय झालं, कर ना, जे काही तुला हवं आहे ना ते सगळं काही ऑर्डर कर. मग आता आनंदीनं जो काही मेनू कार्ड आहे तो उलटा पकडलेला असतो. मग युगंधर पुन्हा तिला म्हणत असतो, अगं आनंदी काय झालं, तू जो काही मेनू कार्ड आहे ना तो तू उलटा पकडलेला आहेस. अगं तो मेनू कार्ड सोयीचा पकड ना. असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब, तो तुम्हाला पाहता व्यवस्थित यावा ना, म्हणून मी खरं तर तो उलटा पकडलेला आहे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे युगंधरला टेन्शन आलेलं असतं की आनंदी अशी का वागायली म्हणून. मग आता आनंदी म्हणत असते मनामध्ये, काय करू, मालक साहेबांनाच सांगते तुम्हाला जे काही ऑर्डर करायचं आहे ते करा म्हणून. मग शेवटी आनंदी युगंधरला म्हणत असते, मालक साहेब मी काय म्हणते, तुम्हीच जे काही ऑर्डर करायचं आहे ते करा ना. खरं पाहायला गेलं ना तर ह्या सगळ्या गोष्टीमधलं मला काहीच कळत नाही आहे आणि मी कसं ऑर्डर करणार आहे. मालक साहेब तुम्हीच ऑर्डर द्या ना, जी काही द्यायची आहे ती प्लीज. असं म्हणून आता लगेचच युगंधर वेटरला आवाज देतो. मग वेटरला आवाज दिल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघा मस्त वांग्याचं भरीत. तेव्हा आनंदी म्हणत असते, वांग्याचं भरीत, आता एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये यांनी मला आणलं आहे आणि वांग्याचं भरीत खायला आणलेलं आहे. ते तर घरीसुद्धा मी नेहमीच खाते ना आणि मला तर ते मुळात आवडतसुद्धा नाही आहे. त्यानंतर पुन्हा दुसरी ऑर्डर युगंधर देत असतो. तो म्हणत असतो, भेंडी फ्राय पण आणली तरीसुद्धा चालेल. आता मात्र इकडे आनंदीला टेन्शनच आलेलं असतं. आनंदी विचार करत असते, बापरे भेंडी फ्राय, आता तर मी ती मुळीच खात नाही आहे. काही मालक साहेबांचं काय चाललंय, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन आलेले आहेत. मग एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन आलेले आहेत तर त्यांनी मला काहीतरी वेगळं खाऊ घालायचं ना. मग ते अशा पद्धतीने मला का बरं खाऊ घालतायत तेच मला काही कळत नाही आहे. काय करू आता. मग आता इकडे युगंधर म्हणत असतो, आनंदी तुला आणखी काही मागवायचं आहे का. तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब चालेल, तुम्हाला जे काही मागवायचं आहे ते तुम्ही मागवा, मी ते सगळं काही आनंदाने खाईल असं आनंदी म्हणू लागते. मग आता युगंधर म्हणत असतो, बरं ऐक ना, त्यासोबत मस्त रोटी चालेल ना. मग आता आनंदीला रोटी म्हटल्यानंतर आनंद होतो. ती म्हणत असते, जाऊ दे, कमीत कमी रोटी तरी आवडीची मिळते, रोटी खाईल मी. पण त्यानंतर पुन्हा एकदा युगंधर म्हणत असतो, नाही रोटी नको, भाकरी मिळेल का मस्त. म्हणजे कसं आहे ना, इथे वांग्याचं भरीत गरमागरम आणि त्यानंतर त्याच्यासोबत भाकरी का आनंदी जिरा राईस चालेल. तेव्हा मात्र आता आनंदी डोक्यालाच हात लावून घेते. ती म्हणत असते, काय करू मालक साहेबांचं, मालक साहेबांनी एवढ्या मोठ्या हॉटेलात मला आणलं आहे आणि सरळ सरळ इथे ह्या पद्धतीचं भोजन मला ते खाऊ घालायला लागलेले आहेत, काय करू मी. तेव्हा युगंधर म्हणत असतो, खरं सांगू का आनंदी, तुम्हा बायकांचं पण असंच असतं, म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं काही कळतं, पण ऑर्डर करायचं काय म्हटलं की काहीही करा. आता काहीही ह्या नावाची डिश कुठे असते का सांग बरं. असंच समिधासुद्धा सेम असंच करायची बघ, असं युगंधर बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र आता ज्या गोष्टी ऑर्डर केल्या आहेत त्यातच आनंदी आता समाधान मानून घेत असते. मग आनंदी म्हणत असते, तसं नाही मालक साहेब, पण खरं सांगू का, तुम्ही जे काही मागवाल ना ते मी सुद्धा अगदी आनंदानेच खाणार आहे, त्यात काही एवढं वेगळं असं काहीच नाही. दुसऱ्या बाजूला शिल्पाला खूपच राग आलेला असतो. त्यामुळे आता तिच्या खोलीमध्ये धावतच येते. आता खोलीमध्ये धावतच आल्यानंतर लगेचच स्वतःची बॅग पॅक करायला घेत असते. आणि तेव्हा माई म्हणत असतात, हे बघ शिल्पा, असं करू नकोस, तू कुठेही जाणार नाही आहेस. अगं हे घर तुझं आहे. जरी आता युगंधर तुला रागात बोलला असला तरीसुद्धा तुला हे घर सोडून जाण्याचा काहीच अधिकार नाही आहे आणि मुळात तू जाऊ नकोस. ऐकून घे, हे बघ, हे सगळं काही करण्याची काही गरज नाही आहे तुला, प्लीज. हे बघ, दे राग आणि रुसवा सोडून. अगं असं काय करतेस तू. तेव्हा मात्र शिल्पा म्हणत असते, नाही, आता मी अजिबात इथे मुळीच थांबणार नाही आहे, कारण मी जर काही केलं तर ते कोणालाही इथे चुकीचंच वाटतं. मी सर्वांवर एवढं भरभरून प्रेम केलं, मी या घरासाठी किती आणि काय काय केलेलं आहे, पण तरीसुद्धा अगं शिल्पा, माई आणि बापू
तुम्ही असं बोलताय? अगं हे बघ, ह्या घरामध्ये तू सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेस. पण हे तुला का कळत नाही आहे शिल्पा? शिल्पा म्हणत असते, नाही, जेव्हापासून आनंदी ह्या घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासून तुम्हाला सुद्धा तिचाच फार पुळका आहे. मग मी ह्या घरामध्ये अजिबातच राहत नाही आहे. मी ह्या घरामधून कायमचीच निघून जाते. मग माई म्हणत असतात, हे बघ असं करू नकोस, ऐकून घे माझं. तू जर घर सोडून निघून गेलीस ना, तर इथे सगळ्यात जास्त त्रास तुझ्याच भावाला होणार आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? मग शिल्पा म्हणत असते, सगळ्यांची दुखणी काढलीत मी. ह्या सगळ्यावर भरभरून प्रेम केले, सगळ्यांना आपलंसं केले. या घराला कायम मी आपलं म्हणून राहिले. पण त्याच्या बदल्यामध्ये मला काय भेटते? काहीच नाही. फक्त आणि फक्त मान अपमान आणि त्याचबरोबर सर्वांचा राग मला सहन करावा लागतोय. त्यामुळे तुम्ही मला अडवू नका. काही जरी झालं ना, तरी मात्र मी ह्या घरामध्ये अजिबात राहणार नाही. हे घर मी कायमचं सोडून जाणार आहे. आता तिथे विद्याधर आलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, का गं काय हे ताई, तू कुठे निघालीस? हे बघ असं करू नकोस. माई आणि बापू तुम्ही जा, मी हिला कुठेही जाऊ देणार नाही, मी समजवतो ताईला. असं म्हणून तो माई बापूंना तिथून पाठवून देतो आणि त्यानंतर शिल्पाची पुन्हा कान भरण्याचा प्रयत्न करत असतो. आता म्हणू लागतो, खरंच सांगू का ताई, हे बघ मला माहिती ग, माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त जीव तुझा दादावरच आहे. हे मी सगळं काही अनुभवलंय. पण ताई तुला सांगू का, माझं मात्र तुझ्यावर फार प्रेम आहे, फार जीव आहे. तू जर घरातून निघून गेलीस, घर सोडून गेलीस, तर इथे हे सगळं कोणालाच पचणार नाही किंवा ते जमणारसुद्धा नाही. हे बघ असं अजिबातच करू नकोस. घर सोडून जाण्याचा तू हा निर्णय अजिबात घेऊ नकोस. अगं आत्ता तर कुठे सुरुवात झालेली आहे. त्या आनंदीला धडा शिकवायचा आहे. आनंदीला आनंदामध्ये अजिबात राहू द्यायचं नाही आहे. तेव्हा लगेच शिल्पा म्हणत असते, म्हणजे तेव्हा मात्र आता विद्याधर म्हणत असतो, आता मात्र आनंदीचा ह्या घरातला आजचा शेवटचा दिवस असेल, असंच आपल्याला काहीतरी करायचं आहे. शिल्पा म्हणत असते, पण काय करायचं तुला कळतंय का? त्या पोरीनं मात्र इथे सर्वांवर भुरळ घातली, पोरांना आपलंसं केलंय आणि त्यानंतर आता युगंधरसुद्धा तिचाच झालेला आहे. तिच्या शब्दाबाहेर नाही येतो. मग काय करायचं सांग ना? तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, ताई तू काळजी करू नकोस. आपल्याकडे खूप मोठा हुकुमाचा इक्का आहे. त्या आनंदीने इथे पोरांना आपलंसं केलंय ना, पण आपण मात्र आता तोच हुकुमाचा इक्का बाहेर काढायचा आणि ह्या आनंदीचं आणि युगंधरचं हे नातं समोर आणायचं. एकदा का आनंदी आणि युगंधरचं हे नातं समोर आणलं की मग बघ, आनंदीचा ह्या घरातला तो शेवटचा दिवस असणार आहे. तू मात्र अजिबातच काळजी करू नकोस, असं स्पष्टपणे आता इथे तो बोलत असतो. आणि त्यानंतर शिल्पासमोर हात जोडून उभा असतो आणि म्हणत असतो, ताई प्लीज एकदा एकदा तू माझी साथ दे आणि ह्या घरातून कुठे बी सोडून जाऊ नकोस. कारण तुला सांगू, सगळ्यात जास्त त्रास ह्या घरामध्ये मला होतोय. प्रत्येक वेळी मला इथे अपमानित केलं जाते आणि प्रत्येक वेळे माझा अपमान करूनच ह्या सगळ्या गोष्टी हे लोक करतायत. पण आता मात्र इथे तुलासुद्धा त्याने दुखावलंय, तुलासुद्धा त्याने घरातून जायला सांगितलंय. त्यामुळे ताई काही जरी झालं तरी तू ह्या घरातून कुठेच जायचं नाही आहेस. काही जरी झालं तरीसुद्धा आता मात्र त्या आनंदीला कायमचा धडा आणि कायमची अक्कल इथे तिच्या ठिकाणावर येईल, असंच आपल्याला करायचं आहे, असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र शिल्पाला कुठेतरी जाऊन इकडे त्याचं जे काही म्हणणं आहे ते पटू लागलेलं असतं. शिल्पा म्हणत असते, तू म्हणतोयस ते सगळं काही व्यवस्थित होणार आहे का? तेव्हा आता तो म्हणत असतो, हो सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे. आपल्याला पाहिजे तेच होणार आहे. फक्त तू माझी साथ दे. तू एकदा का माझी साथ दिलीस की सगळं व्यवस्थित होईल आणि एकदा का सगळं व्यवस्थित झालं की मग बघ, आता त्या आनंदीचा ह्या घरामध्ये आता शेवटचा दिवस असणार आहे, असं सुद्धा लगेचच आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आता प्रेक्षकांनो शिल्पा तिथेच थांबायला तयार असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की जेव्हा आनंदी आणि युगंधर हे दोघेही जण जेव्हा घरी येतात आणि घरी आल्याबरोबर आता मात्र इथे पृथ्वी, मिथाली आणि प्रांजल हे तिघेही जण तिथेच असतात आणि ते तिघेही जण तिथे असताना आता इकडे मात्र ते म्हणत असतात, जसं तुम्ही आम्हाला सरप्राईज दिलंय तसंच आम्ही सुद्धा तुम्हाला सरप्राईज देणार आहोत, असं म्हणून लगेचच आता इकडे ते लोक
त्यांचा एक फोटोचा खूप मोठा कोलॅब केलेला असतो आणि तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, तुम्ही आनंदीसोबत लग्न करून इथे सगळी लाज विकून खाल्ली आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यामुळे मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं म्हणून आता फोटोचं कोलॅब केलेलं त्याला आग लावत असतो. आणि आनंदीने सुद्धा आम्हाला इथे फसवलं आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर प्रेक्षकांनो, आता मात्र युगंधर ह्या पृथ्वीच्या प्रश्नांना कशी उत्तरं देईल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर पाहत रहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.